विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपल्या हक्काचे 10 ते 15 मार्क्स सीईटीला फिक्स आहेत, लक्षात घ्या. तरीच बऱ्याच मुलांना ऑर्गॅनिक अवघड वाटतंय, नाही जमत मुलांना. मी तुम्हाला सांगतो, माझ्या बॅच मध्ये बरं का काही मुलं होती बरं का. मी त्यांच्या समोर फळ्यावरनं हे सिम्बॉल लिहिलं आणि मुलांना विचारलं की हे कोणतं इलेमेंट आहे सांगा. तर तुम्हाला मी सांगतो 10 ते 15 मुलं अशी होती की त्यांना सी म्हणजे कुठलं एलिमेंट हे सांगता आलं नाही. फार अवघड आहे का ते? तुम्हाला 12th मध्येच हे सिम्बॉल होतं का? का 8वी पासून होतं सांगा मला? 8वी पासून होतं. आपण केलं नाही म्हणून अवघड वाटतंय. ह्यातलं एक लॉजिक असं आहे, लक्षात घ्या, की बराचशा सिलेबसचा पार्ट असा असतो, की एखाद्या शिक्षकाने समोर शिकवलं, की लगेच तुमचा क्लिअर होतो. असं होत नाही. तुम्हाला त्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते. ऑर्गॅनिक हा तसाच पार्ट आहे. तर मी आज तुम्हाला टार्गेट काय देतोय बघा, नीट लक्ष द्या. माझं आजचं एक टार्गेट काय आहे? तर मी इथं नावं लिहितो. RX म्हणजे काय म्हणूया आपण, अल्किल हलाइड. त्याच्यानंतर मी लिहितोय इथं अल्कोहोल. ओके. मी बेन्झीन रिंगला OH ग्रुप अटॅच करतोय, फिनॉल. मी या ऑक्सिजनला दोन्हीकडे अल्किल ग्रुप अटॅच करतोय, इथर. बघा, अल्कोहोल, फिनॉल, इथर आणि अल्किल हलाइड. फक्त 4च हे कंपाउंड आहेत ना. मला या चौघांचे चार्ट हवे आहेत आजच्या आज. बर, इथं गंमत काय माहितीये का, की थोडीशी प्रॅक्टिस मी तुम्हाला सांगतो का, लक्षात घ्या. ऑर्गॅनिक तुम्हाला परफेक्ट करायचं आहे ना. तर आता पहिला कोण आहे? अल्किल हलाइड. तर अल्किल हलाइडची पहिल्यांदा तुम्हाला डेफिनेशन आली पाहिजे. त्याचं तुम्हाला क्लासिफिकेशन करता आलं पाहिजे. त्याचं तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर जमलंच पाहिजे आणि मग तुम्ही जायचं रिएक्शन कडे. बऱ्यापैकी मुलं डायरेक्टलीच रिएक्शन करायला जातात, मिस्टेक होते. हा पॉइंट जो आहे ना, क्लासिफिकेशन सांगतो. या दोघांच्या बाबतीत बरं का. अलील ब्रोमाइड, अलील अल्कोहोल, विनाइल ब्रोमाइड, विनाइल अल्कोहोल. ठीक आहे. तुम्हाला सांगतो हे ठरलेले आहेत. बेन्झिल, ओके, बेन्झिल अल्कोहोल म्हणजे बेन्झिल ग्रुप, अलील ग्रुप, विनाइल ग्रुप, हे क्लासिफिकेशन आहे आणि हे तुम्ही अगोदर केलं पाहिजे, लक्षात घ्या. हे तुम्ही अगोदर केलंच पाहिजे. मग मी आता काय करतोय बघा, की पुढच्या 2 दिवसासाठी बघा, आपल्याला माहिती आहे की संडेला आपली टेस्ट असणार आहे. ग्रुप टेस्ट कुठल्या टॉपिक वरती आहे, की हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि अल्कोहोल, फिनॉल, इथर या 2 टॉपिक वरती टेस्ट आहे. मग या 2 टॉपिकचे बघा, व्हिजन बॅच मध्ये फिजिक्स, न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री असा एक फोल्डर आहे. त्यातले या 2 टॉपिकचे मी सगळे व्हिडिओ तुम्हाला फ्री करून देतोय 2 ते 3 दिवसासाठी. प्लीज एकदा बघा. मला तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा, लक्षात घ्या. म्हणून मी हे व्हिडिओ तुम्हाला फ्री अवेलेबल करून देतोय. आपली तशी ती पेड बॅच आहे, लक्षात घ्या. ओके. बरं ऐका, अतिशय इम्पोर्टंट. जर तुम्ही त्यातले सगळे व्हिडिओ बघितले आणि मग कॉमेंट करा, की तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. पण तिथं सुद्धा घाई करायची नाही. मी तुम्हाला सांगतो, कदाचित 10, 20, 30 व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील. पण आहे ना 2 शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस वेळ आहे. रविवारी दुपारी तुम्ही टेस्ट द्या, लक्षात घ्या. पण टेस्ट द्यायची, लक्षात घ्या. म्हणजे मला ना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आहे ना, ते टार्गेट माझं फिक्स आहे. काय? की ते टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. मी डायरेक्टली बोललो, चार्ट तयार करा. अरे चार्ट बनवणं डायरेक्टली नकोच आहे. आपण या क्रमाने जाऊया. डेफिनेशन, पुन्हा क्लासिफिकेशन, IUPAC. चार्ट काय तुम्हाला सांगतो, की अल्किल हलाइड पासून आपण अल्केन तयार करू शकतो. अल्किल हलाइड पासून अल्कीन तयार होऊ शकतं. अल्किल हलाइड पासून अल्कोहोल, अल्किल हलाइड पासून इथर, अल्किल हलाइड पासून ईस्टर, अल्किल थांबणार नाही अजून हे, अमाइन, त्याच्यापासून NO2, त्याच्यापासून ONO, त्याच्यापासून सायनाइड, त्याच्यापासून आयसोसायनाइड, अजून थांबलेलं नाहीये. त्याच्यानंतर RMGX, ग्रिग्नार्ड्स रिएजंट. बाळांनो, तुम्हाला सांगतो, अल्किल हॅलाइडपासून इथर तयार करायचं आहे. विलियमसन सिंथेसिस रिएक्शन. अल्किल पासून अल्कीन तयार करायचं आहे. एलिमिनेशन रिएक्शन किंवा डिहायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन. तुम्हाला गंमत सांगू का? या नायट्राईन पासून अल्डिहाइड, कीटोन, ऍसिड सगळं तयार करता येतं. स्टीफन्स रिएक्शन. पण हे प्रॅक्टिस न होईल, लक्षात घ्या. पण मी तुम्हाला प्लीज सांगतोय, की ह्या 2 दिवसात हे टॉपिक यांना टार्गेट करा. ऑर्गॅनिकचा कॉन्फिडन्स वाढेल ना. तुम्हाला बोर्डचे इतके मी घेतलेत त्यातनं रिएक्शन्स ना, मला तुमचा सगळ्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला दिसला पाहिजे. मग कराल नक्की, ते नक्की करा. ऑल द बेस्ट.